मिरजेत नशेखोराचा पोलिसावर खुनी हल्ला, चाकूने वार झाल्याने पोलीस गंभीर जखमी। मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर कोल्हापूर ते जालना जाणाऱ्या एसटी बसवर नशेखोराने हल्ला करून एसटी चालकासह वाहक आणि एका पोलिसावर जीवघेणा हल्ला केलाय आणि त्यानंतर नशेखोराने स्वतःवरही हत्याराने वार करून हैदोस घातला। एसटी वाहक महादेव बाबासाहेब शिंदे, पोलीस कर्मचारी कोंडीबा सुब्राव सरगर हे गंभीर जखमी झाले आहेत, तर चालक किरकोळ जखमी झाला आहे। एसटीवर अचानक हल्ला होऊन चालक वाहकाला बेदम मारहाण सुरू झाल्याने अन्य प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। याबाबत पोलिसांनी दोन्ही नशेखोरांना ताब्यात घेतलंय आणि याबाबत रात्री उशिरापर्यंत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। कोल्हापूर ते जालना एसटी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जात असताना रात्री 10 वाजता छत्रपती शिवाजी रस्त्यावरून एसटी जात असताना जनावर बाजार परिसरातून आलेल्या 2 नशेखोर तरुणांनी आपली दुचाकी एसटीच्या आडवी लावून बस अडवली। त्यांनी कारण नसताना चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली। दोन्ही तरुणांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली, बसच्या काचांची तोडफोड केली। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस होमगार्डने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोरांनी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एसटीमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही प्रवासी घाबरून बसमधून खाली उतरले, चालक घाबरून तिथून पळून गेला आणि या हल्ल्यात एसटी चालक वाहक गंभीररित्या जखमी झाले आहेत। तसेच संबंधित पोलीस कर्मचारी कोंडीबा सरगर यांच्या बरगडीत चाकू घुसल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि या घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलीस घटनास्थळी आले आहेत। दोघाही नशेखोरांना तातडीनं ताब्यात घेतलं आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना वारोकर, उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात घटनास्थळी भेट दिली आहे। 2 इसम होते जे त्यांचे एसटीशी भांडण चालू होतं। त्या भांडणाच्या वेळेला आपले बीट पेट्रोलिंग करणारे कोंडीबा सरगर आणि त्यांचे दुसरे साथीदार हे दोघेही तिथे पोहोचले आणि जे भांडणं करणारे होते त्यांना या दोघांना अडवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्यापैकी एकाने हा चाकू मारला, आमच्या एका पोलिसावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली एक जखम झालेली आहे। सध्या त्याचा ट्रीटमेंट ही ICUमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे। दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया, गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे ही महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज।